नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि नवन्या आज इथे नाही आहे. काल आम्ही जेव्हा घरी गेलो होतो माझ्या सासरी, तर नवन्या तिथेच थांबली आहे. कारण त्यांचा म्हणजे माझ्या ज्या सासू सासऱ्यांचा जो ग्रुप आहे ट्रेकिंगचा, ते आज फोपसुंडीला जाणार होते. तर ते नवन्यालाही घेऊन जाणार होते, त्यामुळे नवन्या तिथेच थांबले. तर हो, दीदी नाही आहे, मग आम्हाला करमत नाही दीदी नाही तर. हो ना गं, दीदी नाही तर करमत नाही. आणि मी आज ढोकळा बनवलाय. लास्ट टाइम पण एकदा बनवला होता जो घरीच, तेव्हा मी लिंबू पिळून घातलं होतं त्याच्यात. पण यावेळेस मी सायट्रिक ॲसिड आणलं होतं, आपलं जे लिंबू सत्व असतं ते, तर त्यापासून बनवलंय. टेस्ट हे खाऊन सांगतील कशी झाली आहे ती. दिसतोय तरी छान आणि मी खाऊन पाहिला तर अगदी छान आहे, फक्त थोडंसं आंबट झालंय. हा असा तयार झाला आणि मी इकडचा कट करून खाल्लाय. काढल्यावर प्लेटीत दाखवते कसं त्यातून काढेल तेव्हा दाखवेल की त्याचा स्पॉन्ज कसा झालाय. म्हणजे झालाय, अगदी छान झालाय, काही डाऊटच नाही. फक्त टेस्टमध्ये थोडंसं इकडे तिकडे होतं, अगदी 1-2% नेहमी करून एकदम आप लक्षात आलं की मग होऊन जाईल व्यवस्थित. आणि संध्याकाळी म्हणजे ना आता म्हणून झोपेल, तिला खाऊन वगैरे घालून झाले. ती उठल्यावर बाहेर जायचंय. तिचा नेक्स्ट म्हणजे पुढच्या रविवारी तिचा बर्थडे, तर त्याच्या काही गोष्टी आहेत त्या आणायच्यात. काल फोटोशूट अगदी मस्त झालं, तिने थोडंसंही रडली नाही किंवा त्रास दिला नाही, अगदी छान कॉपरेट केलं, मस्त वाटलं. आणि इतके पटपट फोटो काढून झाले, हसतही छान होती की वाटलं नव्हतं इतक्या पटकन होईल. तर आणि आज तिच्या केकचं पाहायचं आहे आणि डेकोरेशनचं, ते सगळं 1-2 दिवस आधीही करता येतं, पण परत यांना वेळ मिळणार नाही. त्यामुळे म्हटलं चला आजच जाऊन करून. आणि ढोकळ्याचा स्पॉन्ज पाहू शकताय, खूप छान झालं आहे, मस्त झालं आहे. इथे थोडंसं वाटतंय बरं का नीट नाही झाल्यासारखं, पण इथे बाकी सगळं जर मी तोडून पाहिलं ना तर अगदी छान झालेलं आहे. छान झालं आहे. थोडंसं आंबट आहे, वाटत नाही. नाही वाटत. तुम्ही सॉस सोबत चटणी सोबत खाता म्हणून तिथे तिच्या जवळपासून खात वाटलं. तर टेस्टला खरंच छान झालं आहे, पण मला तो थोडा आंबट वाटतं. कारण मी ना फक्त तळलेली मिरची सोबत खात असते. हे बऱ्याचशा वेळेस चटणी आणि किंवा केचप सोबत पण खातात, त्यामुळे त्यांना एवढं नाही वाटत आहे, पण मला वाटतं ते थोडंसं आंबट झालं आहे. पण खूप छान झालं आहे, खूप छान. म्हणजे आता तर मला फुल कॉन्फिडन्स आलं आहे की मला ते प्रीमिक्स आणावं नाही लागणार आहे, मी असाच बनवणार आहे घरी. हो, मी तेच म्हणणार होते. निघालो आहे आम्ही बाहेर जायला. जी काही माझी कामं होती ती करायची. त्या सगळ्यात आधी बलूनचं बघणार आहे, त्यानंतर केक आणि मग डीमार्ट, असा तर ठरला आहे आमचा प्लॅन. काय करा मला पाहिलं दिसतं एक. तर तिकडून आल्यावर लगेचच मी लागले स्वयंपाकाला. निम्मा जो स्वयंपाक आहे तो मी जातानाच करून गेले होते, जसं की भाजी किंवा मनूचं जे खायचं आहे भात वगैरे ते आधीच बनवून गेले होते. कारण मला माहिती आहे बाहेर गेल्यावर उशीर होतो आणि तिकडून आल्यावर सगळ्या गोष्टी करायच्या ना कंटाळा येतो आणि मग आपण ऑप्शन शोधतो की बाहेरून खाऊन येऊयात, काहीतरी घेऊन येऊयात. म्हणून त्यापेक्षा म्हटलं अर्धं काम करून जाऊयात. म्हणजे अर्धं काम केलेलं असेल ना की ते काही टाकून देता येत नाही, त्यामुळे आपण मग घरी जाऊन जे पुढचं बनवायचं आहे ते बनवतो आणि मग घरचंच खाल्लं जातं. त्यामुळे यांना भाकर बनवली, मी तर माझ्यासाठी वेगळं बनवणार होते आणि मनूसाठी भात होता. तर असा होता आमचा प्लॅन जेवण बनवण्याचा. आणि हो, मी बाहेर गेली होती मनूच्या खरं तर बड्डेची जी कामं आहेत ती करण्यासाठी. तर फक्त त्यातलं केकचं काम झालं, जे बलून डेकोरेशनचं आहे ना ते तर काही झालंच नाही. कारण 2 ठिकाणचे शॉप्स होते ते बंद होते. एका ठिकाणी विचारलं पण त्यांच्याशी असं नीट व्यवस्थित बोलणं नाही झालं. पाहूयात आता काय होतं. उद्या संध्याकाळी आम्ही पुन्हा जाणार आहोत आणि उद्या ही सगळी कामं व्हावी अशी अपेक्षा आहे मला. तर पाहूयात. आणि डीमार्टवरून येताना ना मी ठरवलं होतं की मला थोड्याशाच गोष्टी घेऊन यायच्यात, पण तिथं गेल्या ना बाकीच्या गोष्टी घेतल्याच जातात. तर सगळ्यात मेन मी गेले होते, मला काही सीड्स हवे होतं त्यासाठी. त्याचबरोबर नवन्याचं आणि मनूचं बॉडी वॉश आणि शॅम्पू संपला होता, तो आणायचा होता. ही सेन्सोडाईन जी कोलगेट आहे ती माझ्या सासूबाईंना लागते, तर तीही घेऊन आले. आणि त्याचबरोबर इतर काही ज्या गोष्टी संपलेल्या होत्या ना तर त्याही मी तिथून घेऊन आले. आणि हे बिस्किट जे होतं ना ते मला ट्राय करायचं होतं कसं लागतं, म्हणून मी हे एक पॅकेट घेऊन आली होती. आणि याच्यात 8च बिस्किटं होती. म्हटलं बापरे किती ते महाग. बऱ्याचशा गोष्टी महाग असतात, पण बिस्किट एवढं महाग असेल अशी आपल्याला अपेक्षा नसते.
आणि हा तांदूळ म्हटलं यावेळेस ट्राय करून पाहावा. तर मी सुट्टा नाही आणला, हे अर्धा किलोचं पॅकेट मला भेटलं त्याच किमतीत होतं म्हणून ते घेऊन आले होते. आणि तुम्हाला माहिती आहे मी एक ना मस्त अशी मिस्टेक केली, ते म्हणजे मला कोको पावडर आणि कस्टर्ड पावडर आणायची होती. तर तुम्हाला माहिती आहे मी काय घेऊन आले, तर मी ड्रिंकिंग कोको पावडर घेऊन आले आणि कॉर्नस्टार्च घेऊन आले कस्टर्ड पावडर आणायच्या ऐवजी. तर मला इतकं म्हणजे हे झालं ना, कारण मला त्याची एक रेसिपी बनवायची होती, त्यासाठी मला त्या गोष्टी लागत होत्या. म्हटलं जाऊ देत, घरात माझ्याकडे थोडीशी कोको पावडर शिल्लक आहे, त्याने बनवेल आणि कस्टर्ड पावडर ब्लिंकिटवरून मागवेल किंवा दुकानात भेटून जाईल इथे खाली वगैरे, तर तिथून घेऊन येईल. त्यानंतर ह्या सीड्स आणल्या होत्या, त्या एका डब्यात मोकळ्या करून घेतल्या, कारण सगळ्या एकत्र करून ठेवल्या ना की चमचाभर घेऊन खाता येतात किंवा आपल्याला ज्यात कशात टाकायच्यात त्यात टाकून खाता येतात. तर मी या स्पेशली सहजच असा एक चमचा खाण्यासाठी आणि मी जे ओटमील बनवते ना तर त्यात टाकण्यासाठी आणलं होतं. म्हणून मग मी आज उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी मी आत्ताच ओटमील बनवून ठेवणार होते माझ्यासाठी. आणि या थोड्याशा रोस्ट केलेल्या आहेत, त्यामुळे याची टेस्ट छान लागत होती. आता कितपत हेल्दी हे माहिती नाही रोस्ट केल्यामुळे, पण छान तर लागतच होत्या. तर मी ना सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स आणलेत आणि चिया सीड्स माझ्या संपत आल्या होत्या, तर त्याही घेऊन आले. आता हे सगळं मस्त एअरटाईट डब्यात ठेवलं ना तर बरेच दिवस जातं, कारण मी ऑनलाईन वगैरे बघत होते तर खूप महाग मला मिळत होतं. म्हणून म्हटलं डीमार्टमध्ये जाऊन तिथूनच घेऊन येऊयात. त्यानंतर मी माझ्यासाठी ओटमील तयार करून ठेवलं आणि हे ना खरंच छान लागतं. म्हणजे मला वाटलं होतं जेवढं विचित्र लागेल ना तेवढं विचित्र नाही लागत, छान लागतं. आणि त्यात त्या सीड्स टाकल्यावर थोडासा क्रंचीनेस येतो, त्यामुळे अजूनच छान वाटतं. तर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, जे की मग उद्या सकाळी मला खाण्यासाठी रेडी होईल. आणि असा होता आजचा हा छोटासा ब्लॉग, जो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.